गुंगी गुडियावरून कार्यकर्ते प्रचंड संतापले. चप्पल मारो आंदोलन. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने, उडाला मोठा गोंधळ. मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाकडे चाल करून आले. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तर याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि मोठी चकमक घडण्याची शक्यता निर्माण झाली. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला तरीही दोन्ही बाजूनी घोषणा सुरू होत्या. नाशिकमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी राष्ट्रवादीने हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरला चप्पल मारो आंदोलन केलं. काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्याचं पडसाद नाशिकमध्ये सुद्धा उमटलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस हर्षवर्धन सकपाळ यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि काँग्रेस कार्यालयाकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवलं तर दुसरीकडून काँग्रेस कार्यकर्तेसुद्धा रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू होती. यावेळेस एकच गोंधळ उडाला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेस विरोधी आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सकपाळ यांच्या गुंगी गुडिया वक्तव्याविरोधात आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली दिसली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने करण्यात आली. आमदार सरोजा हिरे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांची आंदोलनात उपस्थिती होती. मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आंदोलनादरम्यान काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.